त्यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मैत्रिणींनो, कुसुमाग्रज यांना मराठी भाषेवर प्रचंड प्रेम होते. त्यांच्यासाठी मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हती, तर ती त्यांच्या जीवनाची श्वासोच्छ्वास होती. भाषा संतांची, शाहिरांची, कवींची आणि विचारवंतांची भाषा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुसुमाग्रज यांसारख्या थोर व्यक्तींनी या भाषेला वैभव प्राप्त करून दिले. ही भाषा केवळ बोलती नाही. कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश कष्टकरी स्त्रिया, शोषित आणि वंचित घटकांचा माणसाचा सन्मान राखला गेला पाहिजे, हा त्यांचे जीवन आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक मराठी मालक केला पाहिजे की आपण मराठी भाषा आणि मराठी साहित्य वाचू. हीच कुसुमाग्रज यांना खरी प्रेरणेचे झाले आणि मराठी भाषेचे वैभव वाढले. शेवटी मी एवढेच म्हणेन की मराठी भाषा शब्दांची चित्राड कुसुमाग्रज यांनी वाढवला. तिचा सन्मान, कवितेतून दिली दिशा, विचारात भरला प्रकाश. महाराष्ट्र हा जिजाऊंचा संस्काराचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरविगडांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसा. भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही माय भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी. यांचा जन्मदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी भारत सरकारने त्यांनी जो मराठी भाषेसाठी त्याग केला आहे किंवा त्यांचं जे साहित्य आहे, एक मराठीला एका उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी त्यांनी जे साहित्याच्या माध्यमातून काम केले आहे, त्याचा गौरव म्हणून 2013 पासून हा 27 फेब्रुवारी हा दिवस आपण त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा. आपण सगळे मराठी आहोत की नाही? कणा कसा पाहिजे पाठीचा? तुम्हा सगळ्यांना, माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी, तुम्ही लाडक्या विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपला 10वीचा बोर्डाचा इंग्रजी धन्यवाद. झालं दीदी मागे बघा समोर, नेमकं इकडे ऊन आहे, सावली बघा, परत बघा. हळूहळू चल, हळूहळू एक एक स्टेप. सर, एक मिनिट, मॅडम राहिले.